काय होत आहे? 40 दिवस उलटून गेले त्या घटनेला. भावानं जी घटना मला झाली, काय काय व्यक्तीचं घटनास्थळी झालं हे सगळं सांगितलं. मी पूर्वने जॉबात दिलं आहे. साक्षीदार घटनास्थळी झालेले ते सगळे सांगतायत, कोर्टात सांगतायत. आणखी काय पुरावे पाहिजेत? आता तर CDR समोर आलेत. SIT प्रमुखांनी स्वतः दाखवले CDRमध्ये घटनास्थळी. घटनेच्या आधी कोणाला फोन कॉल झाला आहे, घटनेच्या आधी एक दिवस अगोदर कोणाशी संपर्क झाला आहे, ते सगळं CDRमध्ये स्पष्ट दिसून आलं ना. आणखी काय पाहिजे? आता अटक जर नाही केली तर मी उपोषण सोडणार नाही, नाही तर आम्ही इथंच आत्महत्या करणार आहोत. नेमकं कोणाच्या अटकेची मागणी आहे? सौरभ सोनवणे आणि गटामध्ये 1, 2, 3 जे CDRमध्ये स्पष्ट दिसून येत आहेत, जे की मंदिरावर बैठक झाली. त्या ठिकाणी कोण म्हणलं बांगड्या भरा, तिथून त्यांनी कोणी त्याला तिथं पाठवलं होतं मंदिरावरती. आणि आणखी जो कॉल करत होता, सौरभ असेल, सोनवणे असेल किंवा बालाजी सोनवणे असेल, यांना त्या घटनास्थळावरून कोण कॉल करत होतं, त्यांच्याबरोबर पोलीस स्टेशनला कोण येत होतं आणि पोलीस स्टेशनमधून ते कोणाला फोन करत होते, ते सगळं CDRमध्ये समोर आलेलं आहे ना. आणखी काय पुरावे पाहिजे त्यांना? प्रशासनात किती अंत पाहायचा आमचा? आम्ही एक लहान भटक्यामुक्त जातीमधून असल्यामुळं, वंजारी समाजात लहान समाज असल्यामुळं प्रशासन आमची दखल घेत नाही का? मुख्यमंत्री साहेब आमची दखल घेत नाहीत का? एकाला एक न्याय आणि एकाला एक न्याय हे काय? खून केलाय माझ्या भावाचा, काही नाही ना त्याचं. त्याचं वैयक्तिक कुणाची भांडण नव्हतं, सोडवाय गेलं होतं ना. ते सगळं कट करून केलंय ना. राजकीय पाठबळ आहे का मग यामध्ये? राजकीय दबाव आता 40 दिवस उलटून गेलं तरीही आरोपीला अटक करत नाही. मग आता राजकीय आहे का वरिष्ठांचा आहे? आता तुम्हीच समजून घ्या ना, दबाव आहे का नाही.